सध्या लग्नसराई आहे आणि या लग्नसराईमध्ये जर आपण पाहिलं तर फुलांचे भाव वाढत असतात, परंतु यावर्षी मात्र चित्र सध्या वेगळं दिसत आहे। 150 रुपये किलो विकला जाणारा गुलाब फक्त आता जवळपास 50 रुपये किलो सध्या अमरावतीच्या या फुल मार्केटमध्ये आता पाहायला मिळत आहे। मी सध्या अमरावतीच्या फुल मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फुलांच्या दरामध्ये जी आहे ती मोठी घसरण झालेली आहे। दुसरीकडे भाजीपाल्यांचे दर जे आहेत ते उतरलेले आहेत, मात्र दुसरीकडे जे शेतकरी फुलांची शेती करतात त्या शेतकऱ्यांना देखील जो आहे तो मोठा फटका सध्या पाहायला मिळत आहेत। कारण काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी गुलाबाचे दर जे आहेत ते जवळपास 150 रुपये प्रति किलो एवढे होते, परंतु ते दर मात्र आता 50 रुपये किलोवर आलेले आहे। दुसरीकडे झेंडू जे आहे ते प्रसिद्ध झेंडू असा 80 रुपये किलो विकला जात होता, तो मात्र आता 20 रुपये किलोवर आलेला आहे। अस्टर जे फुलं आहेत ते 70 रुपये किलोवरून आता जवळपास 15 ते 20 रुपये किलोवर आलेले आहेत। शेवंतीच्या दरात जी आहे ती मोठी घसरण झाली आहे, किलो मागे जवळपास 100 रुपयाची घसरण झाली आहे। आणि लिलीचे जे काही गठ्ठे असतं ते 50 रुपयाला एक गठ्ठा आधी मिळायचा, परंतु आता 5 ते 10 रुपयापर्यंत तो गठ्ठा मिळतो। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जो आहे तो याचा फटका जो आहे तो एकंदरीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावतीच्या फुल मार्केटमध्ये सध्या मी आहे आणि वेगवेगळे फुलं सध्या या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। नाशिक असेल, शिर्डी, पुणे या भागामधनं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर गुलाबाचे फुलं अमरावतीच्या फुल मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतात, परंतु शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही देखील निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।